आणि काही काही जिल्ह्यात काही काही भागात थोडा जास्त पडणार आहे, सर्वदूर काही पडणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आणि उर्वरित राज्यात सांगायचं झालं तर अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, त्याच्यानंतर इकडे जळगाव, नाशिक, धुळे तिकडल्या भागात ह्या 2-3 दिवसात म्हणजे 22 ते 25, 22, 23, 24, 25च्या दरम्यान थोडं काही ठिकाणी ढगाळ वातावरण होईल, तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर त्या पट्ट्यामध्ये म्हणजे त्या उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भात एवढा काही पाऊस पडणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. कशामुळे इकडल्या मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात कशामुळे पाऊस पडणार आहे, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू, केरळ इकडे पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे आपण सीमाच्या लगत असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्याला काही काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर पाऊस पुन्हा काय होणार आहे, हे 25च्या नंतर म्हणजे जळगाव जिल्हा, उत्तर महाराष्ट्र जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, इकडे अकोला, हे बॉर्डर, बुरामपूर ह्या पट्ट्यामध्ये 28च्या नंतर थोडी थंडीला देखील सुरुवात होणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात येतात. पण राज्यात मात्र भाग बदलत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस 22 तारखेपासून ते 28 तारखेच्या दरम्यान वेगवेगळ्या भागात असणार आहे, सर्व दूर